रामटेक तालुक्यातील उमरी मुसेवाडी येथून धान काढणी दरम्यान लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे आणि ट्रॅक्टर मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। ट्रॅक्टर, थ्रेशर मशीन, तणस आणि धानाचे पीक आगीत जळून खाक झाले। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्राप्त माहितीनुसार महाराजपूर येथील ट्रॅक्टर मालक महेंद्र रांगडाले हे उमरी येथील तुकडोदास कुमरे यांच्या शेतात धान काढणीसाठी गेले होते। आज सकाळी सुमारे 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली। हवामानातील अचानक बदल आणि थ्रेशर मशीनच्या कामामुळे उडणारी तणस ट्रॅक्टरच्या गरम सायलेन्सरवर जाऊन पडली। सायलेन्सर गरम असल्यामुळे तणसाने लगेच पेट घेतला आणि काही क्षणातच आग थ्रेशर मशीन, ट्रॅक्टर आणि शेतकऱ्याच्या धानाच्या पिकामध्ये पसरली। घटनेचा वेग इतका होता की शेतकऱ्यांना आग आटोक्यात आणण्याची संधीही मिळाली नाही। काही वेळातच ट्रॅक्टर आणि थ्रेशर मशीन पूर्णतः जळून खाक झाले। या आगीत शेतकऱ्याची धानाची गंजी, तणस सुद्धा मोठ्या प्रमाणावर जळून गेले। शेतकरी आणि ट्रॅक्टर मालक दोघांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। गावकऱ्यांनी तात्काळ मोटार पंपाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आग खूप पसरली होती। या आगीत शेतकऱ्याचे कष्टाचे धान पीक आणि ट्रॅक्टर मालकाचा महत्त्वाचा यंत्रसामान पूर्णपणे जळून राख झाले। शेतकरी तुकडोदास कुमरे आणि ट्रॅक्टर मालक महेंद्र रांगडाले यांनी या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका सहन केलाय। धान काढणीचा हंगाम म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ, पण या आगीत मेहनतीचे संपूर्ण पीक आणि यंत्रसामग्री जळाल्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे। ही घटना भविष्यात टाळण्यासाठी योग्य आग प्रतिबंधक उपाययोजना आणि यंत्रसामुग्रीच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शनाची गरज आहे। स्थानिक प्रशासनाने या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या दुर्दैवी घटनेने शेतकरी आणि ट्रॅक्टर मालक यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे। आता प्रशासनाची पुढील पावले आणि नुकसान भरपाईचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।